जी ज्ञानेश्वरी जन्माला येते किंवा गाथा जन्माला येतो, शास्त्र जन्माला येतो, मूळ कारण असं आहे संसारात किती त्रास होतो याच्याकडे साधू संतांचं लक्ष नाही. मन भगवंताबरोबर गुंतलेलं आहे म्हणून दिव्यत्व शब्दातून प्रगट होतं. अर्थ लक्षात येतोय? मन ईश्वराशी संलग्न झाल्यामुळे जे शब्दातून बाहेर पडतं ते ईश्वराचा प्रसाद शब्दातून बाहेर पडतो. मग कुठलाही कवी, कुठलाही तत्वज्ञानी संतांच्या वाङ्मयाची बरोबरी करू शकत नाहीत. याचं मूळ कारण आहे तो मेंदू वापरत नाहीयेत, हृदय वापरतो. आणि अजून आपण इतके निष्णात नाहीये की हृदय वापरू शकू. सगळं चाललंय ते मेंदूवर चाललंय. सगळे कॅल्क्युलेशन आपल्या जीवनातले आहेत ना, हे सगळे मेंदूवरचे. हा फायदेशीर आहे का नाही, हा याचा किती तोटा आहे, हा कधी त्रास देऊ शकतो, कधी, सगळं फायदेशीर व्यवहार पाहतो आपण. आणि मग परिणाम काय होतो? जिथे प्रेम असायला पाहिजे, ज्या सनातन सत्यावर आपला साक्षात्कार होण्यासाठी श्रद्धा असायला पाहिजे, होत नाही. पुण्य कमी पडतं. जीवनातलं सगळ्यात मोठी आणि महत्वाची बाब ही आहे. पुण्य पुण्य म्हणजे काय? बऱ्याच लोकांना संशय बरं का या गोष्टीचा. पुण्य असतं का? नाही असतं का पुण्य? एक वेदामध्ये कथा आलेली आहे, फार गोड आहे. पुण्य म्हणजे काय ते सांगतोय तुम्हाला. एक 5 वर्षाचा नचिकेता, आपला बाप यज्ञ करतो, त्याचं नाव आहे विश्वजित नावाचं यज्ञ. आणि विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये घरातल्या चांगल्या वस्तू दान करायच्या असतात. कथा फार सुंदर आहे. एक ऋषी यज्ञ करतायत आणि ज्या गाया दान केल्या जातात ना, त्याचं वर्णन वेदामध्ये आलेलं आहे. त्या परंपरेचे लोक आजही जिवंत आहेत. सत्यनारायण जर केलं ना, त्याची स्पेशल सुपारी असते, खिडकी सुपारी. माणसाला खाता न येणारी खारीक असते. बदाम म्हणजे किती सत्यनारायण करून आलेला असतो देव जाणे. त्या ब्राह्मणाकडे तो जो ठरलेला जो असतो ना, ते 4 बदाम, 4 खारका, 4 हे सगळे मिक्स होऊन 25-30 सत्यनारायण करून तुमच्याकडे आलेले असतात. यांना खायची लायकीच नसते महाराज. ही गोष्ट म्हणजे रामचंद्र प्रभूच्या जन्माच्या अगोदरच्या ग्रंथांमध्ये आहे. दुग्ध दोहा निरींद्रिया असं वर्णन आलेलं आहे. ज्याचं दूध संपलेलं आहे, जे पुन्हा देऊ शकत नाहीत, ज्यांनी शेवटचं गवत खाल्लेलं आहे, निरींद्रिया, स्तन राहिलेले नाहीत, ज्या गाया कधी दूध देऊ शकत नाहीत, अशा गाया तो ऋषी दान करायला लागला. कोणाच्या कामाच्या नाहीत त्या. आणि तिचे 5 वर्षाचं पोरग आहे ना, ते म्हणतो बाप वडिलांना हे पाप लागेल, हे अशा वस्तू दान करू नये. तुम्हाला कोणी सांगितले दान करा म्हणून? जर दान द्यायचे असेल तर ज्या वस्तू कामाच्या आहेत, चांगल्या, त्या दान करा. अशा वस्तू दान करू नका. बापाला 5 वर्षाचा पोरगा होता, तो बोलला तो वडिलांना, मला कुणाला दान करता? 1दा-2दा ऐकून घेतलं. ते पोरग हट्टीला पेटलं ते. आणि भर सभेमध्ये माझाच मुलगा माझा अपमान करतो ना, हा अपमान फार मोठा असतो. बाहेरच्यानी जर अपमान केला ना तर जमतं, बायकोने जर माणसाचा अपमान केला ना तर फार अवघड असतं. अपमान करतच असते ती, फक्त माणसात करूनही थोडस बंधन असतं. बाकी काही अपमानाचा विषयच नसतो. मान हा संसारामध्ये नसतोच. पण एक सभ्यता असते जरा, कुठेतरी आड पडदा टाकून वगैरे वगैरे. मी तर मागे सांगितलं होतं, मला फार माझं निरीक्षण समाजाच्या बाबतीमध्ये मोठं विलक्षण. खेडेगावातले माणसं आजही सुखी आहेत, कधीही बायकोला मारू शकतात. पोलीस तक्रार नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. शिकलेल्या लोकांची अशी समस्या आहे, मूड पाहून बोलावं लागतं. हा शिक्षणाचा फायदा आहे मोठा.
मी तर असं म्हणेल, शिकलेल्या लोकांना मूड पाहून बोलावं लागतं, पण मुंबईमध्ये करोडपती लोक असेल, ती सांगेल त्या पद्धतीने वागावं लागतं. हे केवढं मोठं वैशिष्ट्य. अनुभव घेऊन पाहतो मी. अनेक वेळा असे प्रसंग पाहिलेले आहेत. चोपड्यामध्ये सुद्धा तुम्ही कधी पाहायला मिळेल. मुंबईहून जर एखादे सुशिक्षित पती पत्नी जर आले तर सगळं सामान याच्याकडे असतं. सुटकेस, हे ते, 2 पोरं, आणि ही जी असते भवानी, बेस्ट सँडल फिंडेल गाडून ती आपली ती पर्स वगैरे लटकून आपल्या नवऱ्याला सांगते मागून या. आणि हे सगळं गबाळ गोळा करत करत तिच्या मागे चालतो. आणि वैशिष्ट्य म्हणजे काय, इतका हमाल होऊन आम्हाला विचारतात देव कुठे. म्हणलं हे काय, तुझ्यासाठी ईश्वराची गरज काय पडते, तुला काय आवश्यकता काय तुला देवाची. ज्याचं ऐकतो, ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याच्यावर राहतो, हे सगळे आहेतच ना, पुन्हा कशाला आवश्यकता आहे त्याची. म्हणून वाईट गोष्ट असते. घरच्या लोकांनी कधी अपमान करू नये. घरच्या लोकांचा अपमान सहसा सहन होत नाही महाराजाला. राग आला त्या ऋषीला आणि सांगितलं, जा मी तुला मृत्यूला दान करतो. मृत्यवे त्वाम ददामि. 5 वर्षाचा मुलगा आहे, त्याला काही मृत्यू वगैरे या संकल्पना माहीत नाही. योगशास्त्राने आपला मन वडिलांचं दर्शन घेऊन, वडिलावर रागवलेलं नाही तो, माझा मुद्दा समजून घ्या, वडिलावर रागवलेलं नाही तो, पण चुकीच्या वस्तू दान केल्यामुळे वडील नरकात जाऊ शकतात. आणि वडील जर नरकामध्ये गेले तर हे महान अनर्थ होईल. नरकातून वाचवण्यासाठी पोरगा बोलतोय. बापच शिकवतो ना मुलाला, खोटं बोलू नको. आणि मुला देखतच बाप खोटं बोलतो. जर कोणी भेटायला आलं, पोराला सांगतो जा मी घरात नाही म्हणून सांग. तो पोरगाही विशेष असतो. बाहेर आल्यानंतर सांगतो कोण पाहिजेत, नाही तुझे वडील पाहिजेत, नाही त्यांनी सांगितलं मी घरात नाही म्हणून सांग. हे ट्रेनिंग खोटं बोलण्याचं कोणी दिलं, आपणच दिलं ना. मग तुम्ही त्याला खोटं बोलायला शिकवता आणि अपेक्षा करता तो खरा बोलला पाहिजेत. याच्या इतका मूर्खपणा काय जगात. म्हणून कैलाश पर्वत जो आहे आपला, तिथं नचिकेताचं द्वार आहे अशी संकल्पना मांडली जाते की कैलाश पर्वतावर यमराज राहतात. आजही त्या ठिकाणी नचिकेता द्वार म्हणून लिहिलेलं आहे. एक पॉइंटचं नाव आहे. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला त्या परिसरातला तर तुम्हाला कळेल. कैलाश पर्वत म्हणजे काय, भगवान शंकर त्या ठिकाणी राहतात. मृत्यूची देवता आहे. इतक्या हाईटला आहे कैलाश पर्वत. आणि वातावरणामध्ये इतका ऑक्सिजन कमी आहे की माणूस त्या ठिकाणी गेला की तो 100% मरतो. म्हणून त्याला कैलाश म्हणतात. आजही जर एखाद्याचा हार्ट, एखाद्याची परिस्थिती जर चांगली नसेल तर तो जर कैलासमध्ये गेला तर तिथंच तो मरण पावतो. आजही परिस्थिती अशी. म्हणून कैलाश पर्वत म्हणजे मृत्यूच अशी व्याख्या आहे. मृत्यूची नगरी म्हणजे कैलाश नगर. मग आजही मेल्यानंतर कुठे गेला कैलाश, कैलासवासी म्हणून लिहितो आपण. आजही जगत नाहीत माणसं त्या ठिकाणी. त्यावेळेस पायी जायची प्रथा असायची. मरण पत्करायचं म्हणजे कैलासच्या दिशेने जायचं. आणि जसं जसं बद्रीनाथवरून कैलासला रस्ता आहे, जी स्वर्गारोहण आहे ना पांडवांचं, ते बद्रीनाथ पासून पुढे जातात ते. आणि एकेकाचं शरीर असं पडत जातं. आणि तिथं अंत्यसंस्कार नाही, काय नाही, सगळं बर्फाचा प्रदेश, ऑक्सिजन कमी. ज्याला मरण पाहिजे असेल त्यांनी त्या साईडला जातात. त्याला स्वर्गारोहण नावाचं दिलेलं आहे. हा नचिकेता त्याच साईडला गेला. आणि यमद्वारावर 3 दिवस थांबला. 5 वर्षाचा मुलगा होता. यम गैरहजर होता. खरं म्हणजे मृत्यू शोधायला जाणाऱ्या माणसाला मृत्यू सापडत नाहीत. मृत्यूपासून पळणाऱ्या माणसाला मृत्यू सोडत नाही. आणि एक ब्राह्मणाचा मुलगा
3 दिवस उपाशी राहतो. म्हणून एक लक्षात ठेवा, भारतीय संस्कृती फार अत्युच्च आहे. घरात आलेल्या माणसाला कमीत कमी पाणी द्या, हे शिकवण आहे. कमीत कमी पाणी. तो शत्रू असेल, वैरी असेल, काही असेल, घरात आला ना, त्याचं एक शास्त्र आहे. कोणीही माणूस जर प्रवास करून आला तर तो थोडासा तापलेला असतो. पाणी दिलं की त्याचा आत्मा शांत होतो. म्हणून जुन्या काळामध्ये गुळ, पाणी, चहा आत्ताच्या भाषेमध्ये द्यायची प्रथा आहे. का? तो प्रवासामध्ये थकलेला असतो, मानसिक थकवा त्याला आलेला असतो, आणि त्या थकव्यामुळं त्याच्या तोंडातून काही शब्द जाऊ शकतात. आणि एखादा पुण्यवान असला, एखादा काय असला, शाप कशाला घेतात? निदान पाणी तरी. तुकोबारांचा अभंग आहे, फुकाचे जीवन तरी पाजा, फुकटचं पाणी, एक ग्लास तरी पाणी द्यायला पाहिजे. म्हणजे तो आपल्या उंबऱ्याच्या बाहेर जात असताना तो काही ना काही खाल्ल्याशिवाय त्याला बाहेर पाठवू नका. कमीत कमी त्यांनी साखर पाणी घेतलं पाहिजे. ज्ञानोबांनी पण ज्ञानेश्वरीमध्ये आवर्जून हे लिहिलेलं आहे, अपमानिल्या अतिथीने सुकृताची संपत्ती. आपलं पुण्य घेऊन तो बाहेर पडतो. तो आपल्या घरात आलेला आहे ना, काही ना काहीतरी घेऊन जातो. त्यापेक्षा त्याला देऊन पाठवा, घेऊन जाऊ नये त्याने आपलं काही. म्हणून 3 दिवस हा 5 वर्षाचा मुलगा उपवाशी राहतो. या मला वाईट वाटतं की माझ्या घरात हा 3 दिवस उपवासी आहे. त्याला सांगतात 3 वरदान माग. पुण्य कशाला म्हणतात ते सांगतो तुम्हाला. 3 वरदान माग. आता ते 5 वर्षाचं पोराला काय वरदानातलं कळणार आहे महाराज? योग्यता काय, अधिकार काय, कुमार तो. तरी सांगितलं माझा बाप रागवलेला आहे, त्याचा राग जाऊ दे, हे पहिलं वरदान. काही घडलंय जीवनामध्ये असं माझ्या बापाला वाटलं नाही पाहिजे, तथास्तु. दुसरं वरदान मागितलं, स्वर्गामध्ये कुठल्या अग्नीने तपश्चर्या केली जाते त्या अग्नीचंच नाव नचिकेता देऊन टाकलं. आणि तिसरं जे वरदान आहे, तुम्हाला चमत्कार वाटेल, रामाच्या जन्माच्या 1000 वर्ष पहिला हा ग्रंथ आहे ज्याचे मी तुम्हाला विश्लेषण करतो. त्या नचिकेताने प्रश्न विचारला की तुम्ही यमराज आहात. काही लोक म्हणतात मेल्यानंतर आत्मा असतो, आणि काही लोक म्हणतात मेल्यानंतर आत्मा नसतो. अस्ति ती एके. काही लोकांचं म्हणणं आहे आत्म्याचं अस्तित्व मृत्यूनंतरही असतं, आणि काही लोकांचं म्हणणं आहे की अस्तित्व नसतं. तर मला असं वाटतं की तुमच्याशिवाय दुसरं कोण सांगणार आहे? मेल्यानंतर आत्म्याचं अस्तित्व असतं का नसतं, एवढं तुम्ही मला सांगा. आता आत्म्याच्या विषयी जो प्रश्न विचारला गेलेला आहे तो आत्मज्ञानाविषयी प्रश्न आहे. त्यांनी त्याच्या लमसम भाषेमध्ये विचारलं, मेल्यानंतर आत्मा असतो का नसतो. पण शेवटी आत्मा आहे, तो आत्म्याविषयी प्रश्न विचारलेला आहे. आणि अचानक 2 वरदान दिलेला यमराज बदलतो आणि त्याला सांगतो, काय घेणे तुला आत्मा असेल नसेल, एक काम कर ना, हे प्रश्न सोडून दे. ये कामा दुर्लभा मर्त्य लोके. जे जे वस्तू या जगामध्ये दुर्मिळ आहेत त्या सगळ्या वस्तू मी तुला देतो. जोपर्यंत तुला जगायचं असेल तोपर्यंत आयुष्य देतो, निष्कंटक राज्य देतो. यमराज सांगतात बरं का. आणि खात्री करा, यमराजाने सांगितल्यानंतर ते खोटं ठरणार नाही. शत्रू सुद्धा जन्माला येणार नाही, कारण की यमराज आहेत. एखादा शत्रू तयार व्हायला लागला की यमराज म्हणणार चला. फार सुंदर विश्लेषण आहेत, संक्षिप्त पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. हे सगळं मी तुला देतो, जोपर्यंत जगायचं असेल तोपर्यंत जग, आणि नंतर मी तुला स्वर्गात पाठवतो. पुढची पण तुला काही भीती नाही. पुण्य आहे ना, ते पुण्य ते इथं कामाला येतं. तो नचिकेता विचार करतो, मी 2 वरदान मागितले, लगेच तथास्तु म्हटले. 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर न देता मला राज्य मिळतंय. हे कामा दुर्लभा मर्त्य लोके. मी चिरंजीव होतोय, निष्कंटक राज्य देत आहेत. पुढं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांनी. जसं पाहिजे तसं तुम्हाला जीवन जगता येईल,
अशी व्यवस्था करतो. काय कारण असेल? हा जो मनुष्य आहे हा तोट्याचा तर काही सौदा करू शकत नाही. प्रश्नाचं उत्तर देण्याच्या ऐवजी एवढे सगळे पदार्थ दिले जातात. हो न हो, ह्या सगळ्या प्रश्नाच्या मोबदल्यात माझा प्रश्न मोलाचा असेल, याचं नाव आहे पुण्य. 2 प्रश्न विचारले, उत्तर देऊन टाकले. तिसऱ्या प्रश्नाला काय प्रॉब्लेम आला? राज्य देतोय, संपत्ती देतोय, आयुष्य देतोय, चिरंतन करतोय, आणि तिथे पुण्य जागं झालं. नचिकेता म्हणतो, तुम्ही एवढं सगळं देता, माझ्यासारख्या लहान मुलाला का फसवता तुम्ही? मी यातलं काही तुम्हाला मागितलेलं नाही. मी राज्य मागितलेलं नाही, संपत्ती मागितलेली नाहीत. आणि त्या कुमारला, बारक्याला सांगतात, ज्या अप्सरा कधी कुणाला मिळालेल्या नाहीत त्या सुद्धा मी तुला शेवेशी देतो, माग. एवढं सर्व का देता तुम्ही? छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे सगळं नकोय मला. याचं नाव आहे पुण्य, याचं नाव आहे श्रद्धा, याचं नाव आहे अनंत जन्मात केलेलं तप. तो पॉइंट चुकला ना जीवनामध्ये, संपलं जीवन. आणि संधी एकदाच जीवनामध्ये मिळत असते. एकदाच निश्चित करावं लागतं की आपल्याला कुठल्या साईडला जायचं. काही काही माणसं 40 वर्षापर्यंत निर्णयच करू शकत नाही की नेमकं काय व्हायचंय, आणि 40 वर्षांनी निर्णय करतात, नाही आता आपल्याला डॉक्टर व्हायचे, पुन्हा 12वीला बसता काय? आता तो क्षण आहे निर्णयाचा, जो क्षण आहे तो क्षण गमावता कामा नये. आणि मग मला महत्वाचं सांगायचं ते, डगमगला नाही तो, आणि मग त्याला जवळ घेऊन हात फिरवला. जे वाक्य सांगितले ना, ते हे वाक्य यमराजाचे, मी तुला फसवत नव्हतो, माझी इच्छा नव्हती की तो फसावा. अरे तुझ्यासारखे श्रोते मिळण्यासाठी आमचं भाग्य लागतं. ज्या ज्ञानावर इतकी श्रद्धा आहे की तू सगळं सोडायला तयार आहेस, असा श्रोता मला तरी कुठे मिळणार आहे. पण एक लक्षात ठेव, न माझ्यामुळं मी तुला तत्वज्ञान सांगतो, न तुझ्यामुळं तत्वज्ञान सांगतो. तुझा आत्मा आज तुझ्यावर प्रसन्न आहे. यमै वैष वृणते तेन लभ्या. अवघड शब्द आहे जरा, कळाय, पॉइंट पण अवघड आहे. तुझा आत्मा तुझ्यावर आज प्रसन्न आहे म्हणून तुला हे सगळं सुचलं. आत्म्याला जर वाटलं की मला हे रूप दाखवावं, तरच त्या माणसाला तशा पद्धतीची बुद्धी होते, अन्यथा तशी बुद्धी होत नाही. कितीही श्रीमंत मनुष्य असू द्या, कितीही चांगला मनुष्य असू द्या, आत्म्याची स्वतःची कृपा, आत्मकृपा असं म्हणतात. लोकांची श्रद्धा नाही, फार सामान्य गोष्ट आहे. एखाद्याचं अस्तित्व नाकारणं ना फार सामान्य गोष्ट आहे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी एखादा माणूस म्हणला मी मानत नाही, फार सामान्य गोष्ट आहे. पण ज्ञानेश्वरी कळणं हे अवघड आहे. एखाद्याचं मोठेपण नाकारणं सोपं आहे, पण मोठं होणं अवघड आहे. एखाद्याच्या ज्ञानाला नाकारणं सोपं आहे, त्याला काय अक्कल आहे एवढंच तर म्हणावं लागतं.